नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर अतिवृष्टीसारखं एक भयान संकट शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये शेतकरी पूर्ण खचलेला आहे। शेतकऱ्यांची जनावरे असतील, शेतकऱ्यांचे जमिनी असतील, शेतकऱ्यांचे पिके असतील, ते मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेलेले आहेत। अगदी जमिनी 10-10 फूट वाहून गेलेले आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीने ही जमीन नेमकी कशी कसावी अशा प्रकारचं मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आहे। बंधारे फुटलेले आहेत, तलाव फुटलेले आहेत, अजूनही पंचनामे करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत। शिना नदी असेल, शिना नदीला 15 ते 20 दिवसामध्ये 3 वेळा प्रचंड मोठ्या प्रमाणात महापूर आला। शिनाकाठच्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं युद्ध पातळीवर पंचनामा करण्याचं काम तातडीने सुरू आहे। शासन पंचनामे करणार आहे, परंतु शासनाला मदत नेमकी कुठल्या प्रकारे मिळणार हे सुद्धा शासन पुढच्या आठवड्यात ठरवणार आहे। लवकरच शेतकऱ्यांना मदत किती प्रमाणात करावी, शेतकऱ्यांचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे याची डाटा, याची जी माहिती आहे ते शासन गोळा करत आहे आणि येत्या पुढील 6 ते 7 तारखेला शासन यासंबंधी मोठी घोषणा करणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे की शासन आता नेमकी काय मदत करणार आहे। आता याच्यामध्ये बघा, शेतकऱ्याचे पंचनामे झालेले आहेत। काही शेतकऱ्यांचा आता अतिवृष्टीमुळे पीक पाहण्याला सुद्धा अडचणी येत आहे। त्याच्यामुळे शासनाने त्या संबंधी सुद्धा एक वेगळा निर्णय घेतलेला आहे। ते सुद्धा आपण पुढे लवकरच या उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या संबंधी आपण वेगळी माहिती पाहू। परंतु बघा, जे काही शासनाने आता पंचनामे केलेले आहेत, शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पंचनामे केलेले आहेत, शेतकऱ्याच्या मोटारी असतील, शेतकऱ्यांचे जे तळवट असेल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं आहे। यामध्ये बघा, शासन आता यासाठी पंचनामे युद्ध पातळीवर करत आहे, परंतु मदत नेमकी किती भेटणार हे सुद्धा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता यासंबंधी बघा, आपण पाहिलं तर आता अतिवृष्टीचं हे अनुदान भेटायला शेतकऱ्यांना फार्मर आयडी हे सुद्धा असणं बंधनकारक आहे। कारण शासनाने 29 एप्रिल 2025 मध्ये एक GR काढलेला आहे आणि 15 जुलै 2025 पासून म्हणजे खरीप हंगाम 2025 पासून प्रत्येक शेतकऱ्याला अतिवृष्टी असेल किंवा इतर शेतीविषयीचं जे काही त्यांचं काम असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा इतर कुठल्याही शेतीविषयीचं अनुदान भेटायचं असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे। तुमची प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी ॲग्रीस्टॅक वरती असणं बंधनकारक आहे। कारण ॲग्रीस्टॅक हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा शेतकऱ्यांसाठी प्रकल्प आहे। त्याच्यामुळे यावरती नोंदणी करणं हे आता शेतकऱ्याला बंधनकारक आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्याच शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा शासन ज्यावेळी वारंवार सांगत होतं की तुम्ही फार्मर आयडी काढा, बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं। ही सुद्धा एक शेतकऱ्यांची चूक आहे। परंतु बघा, शासन ज्या काही वेळोवेळी योजना किंवा धोरणं आणत असतं त्याचा आपण अवलंब केलेला पाहिजे। त्याच्यामुळे बघा, फार्मर आयडी हे आता शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी हे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे। कारण फार्मर आयडीचे जे काय आहे ते आधार लिंक त्याला केलेला आहे आणि त्याला तुमच्या जमिनीचा 7/12 सुद्धा लिंक आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी म्हणजे ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे अतिवृष्टी अनुदान मिळणार आहे। त्याच्यामुळे या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे। आता बघा, राहिला विषय पीक पाहण्याचा, तर त्याच्याविषयी सुद्धा आपण उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या सकाळी त्याविषयीचा आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि त्याविषयीचं जे काही शासनाने आता एक प्रेस नोट काढलेली आहे, एक शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक प्रेस नोट काढलेली आहे, तर ती नेमके काय काढलेले आहे ते आपण उद्याच्या सकाळच्या 7च्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।